जगामध्ये 700 करोड लोक आहेत आणि या 700 करोड लोकांमध्ये सर्वांच्या फिंगरप्रिंट्स या वेगवेगळ्या पद्धतीने सापडतात. प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स मध्ये ना मायनेशिया म्हणून एक प्रकार असतो. ओके, आता मायनेशिया आपल्या प्रत्येकाची फिंगरप्रिंट्स युनिक करण्याचा प्रयत्न करतो. आता मग हा मायनेशिया म्हणजे नेमका हा प्रकार काय आहे? आता इकडे तुम्हाला 34 पद्धतीचे मायनेशिया दिसत आहेत. ओके, हाच आता तुम्हाला इथे बघा, इथे सुरुवातीला इथे दिसतंय शॉर्ट रिच. ओके, अरे शॉर्ट रिच म्हणजेच की काय की एकदम सोप्या भाषेत जर समजायचं म्हटलं, बघा इथे एक छोटी लाईन आहे. आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स मध्ये ना अशा छोट्या छोट्या लाईन्सचे तुकडे असतात. आता हे लाईन्सचे तुकडे म्हणजेच की काय शॉर्ट रिच. ओके, त्यामुळे आपले फिंगरप्रिंट्स काय होते, युनिक होते. चला अजून दुसरी गोष्ट जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स मध्ये हे आईसलँड किंवा लेक असं दिसतं. ओके, आता हे नेमकं काय आहे, इथे बघा तुम्हाला छोटासा फिंगरप्रिंटचा तुकडा दिसतोय. आता छोटासा तुकडा म्हणजेच की काय छोटे छोटे असे डॉट असतात, ज्याला आईसलँड म्हटलं जातं. तर हे सुद्धा आपल्या फिंगरप्रिंट्स मध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने सापडतं. आता त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी सांगायचं रस्ता बघितला असेल. आता जसं बघा इथे सिंपल एक छोटीशी लाईन सुरू होते आणि इथून ती डिवाइड होते दोन गोष्टींमध्ये. ओके, याला म्हणतात बायफर्केटिंग रिच. तर असं आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स मध्ये मित्रांनो हे अशा पद्धतीचे मायनेशिया असतात आणि जे मायनेशिया आपल्या प्रत्येकाची जी फिंगरप्रिंट्स आहे हे युनिक करण्याचा प्रयत्न करतं.